महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये लाही बहुतांश ठिकाणी उन्हाचा पारा 40शी पार. अकोला, अमरावती सर्वात उष्ण. उन्हापासून काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ मिळणार. किती मुदतवाढ याचा निर्णय उद्या. तर महाराष्ट्रात मुजोरी चालणार नाही, प्रताप सरनाईकांनी ठणकावलं. परप्रांत यांची दादागिरी खपून घेऊ नका, जशास तसं उत्तर द्या. राज ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. निरुपम यांच्या कारची हवा काढलेल्या मनसैनिकांना राज ठाकरेंकडून शाबासकी. केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला ठाकरेंच्या सेनेचा विरोध. शिवसेना उभाटाचे नेते रुग्णालय अधिष्ठातांना निवेदन देणार. ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यासारखी भारतातील स्थिती. भारतात ही विनाशाच्या मार्गावरती अशी लोकभावना. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वादग्रस्त विधान. निदा खानच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण. कोर्टानं जामिनासाठीचा निकाल ठेवला राखून. 2 मे रोजी कोर्ट देणार निकाल. निदा खानवरती अटकेची टांगती तलवार कायम. अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठीच टीसीएस प्रकरण बाहेर काढलं. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचं वक्तव्य. टीसीएस मधील धर्मांतर प्रकरण बोगस असल्याचाही उल्लेख. अमरावतीच्या परतफेडातील लैंगिक शोषण प्रकरणी 5ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी जी ती पूर्ण झालेली आहे आणि अंतरिम अटकपूर्व जामिनाचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. पण याच विषयाला घेऊन आता आरोपीचे वकील जे ते माध्यमाशी संवाद साधतायत. 2 मे रोजी न्यायालय अटकपूर्व जामिनावरती निकाल देईल असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलं. पण निदा खानवर अटकेची तलवार मात्र कायम आहे. निदा खानने या सगळ्या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतली, कशा पद्धतीने जी मोडस ऑपरेंडी सांगितली जाते यात तिचा सहभाग राहिला, या सगळ्या गोष्टीचा पोलिसांना तपास करायचा आहे. निदा खान हिचा शोध सध्या घेतला जातोय, पण तिच्या अटकपूर्व जामिनासाठी ती प्रयत्नशील असल्याचं कळतंय. तिचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो निकाल जो आहे तो न्यायालयाने राखून ठेवलाय. निदा खान नाशिकच्या या सगळ्या प्रकरणानंतर काही दिवस मुंबऱ्यामध्ये होते. मुंबऱ्यामध्ये एका गायनोकॉलॉजिस्टकडनं ती ट्रीटमेंट घेत असल्याचं कळतंय. तिच्याकडनं तिने एक अर्ज देखील आरामाच्या संदर्भात सुट्टी मिळावी असा अर्ज देखील, त्याबद्दलचं प्रमाणपत्र तिने तिच्याकडनं लिहून घेतलेलं होतं. आज सेशन कोर्ट के सामने सुनवाई हुई है. 2 तारीख को उसके ऊपर फैसला आने वाला है. आज दोनों पक्षों ने उनका फाइनल आर्ग्यूमेंट कर दिया है. आज उनका जो मुद्दा था वो धर्मांतरण के ऊपर ज़्यादा था. उसके बारे में हमने कहा है कि महाराष्ट्र में कोई भी धर्मांतरण का कायदा आज की तारीख में एग्जिस्टेंस नहीं है. अगर कोई कायदा है ही नहीं तो वो ऑफेंस नहीं होगा. एफआईआर में धर्मांतरण के बारे में कुछ नहीं है. एफआईआर में 299 के बारे में है. धार्मिक भावना हर्ट करने के बारे में, धर्मांतरण के बारे में एफआईआर में कुछ भी नहीं है. हर एक रिमांड मांग रही है. ये बात मुझे कायदे से गलत लगती है. इसके लिए मैंने सुप्रीम कोर्ट के जजमेंट का सहारा लिया है कि एक ही जगह पे एक ही समय में या सिमिलर टाइम में हुआ. इट इज़ डिफरेंट एक्ट्स इन सीरीज ऑफ सेम ट्रांजैक्शंस. अगर ऐसा है. महत्त्वाची बातमी अशी की शासनाच्या जाचक अटी आणि लिंकिंग पद्धतीविरोधात बीडच्या माजलगावमधील कृषी सेवा केंद्र चालकांनी आजपासून बेमुदत बंद पुकारलाय आणि साथी पोर्टलच्या सक्तीला विरोध दर्शवत महाराष्ट्र डीलर असोसिएशनच्या आवाहनानुसार सर्व दुकानं बंद ठेवली आहेत. या आंदोलनामुळे तालुक्यातील कृषी सेवा केंद्र बंद असल्यानं बाजारपेठेत शुकशुकाट पसरलाय. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला असून शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातील कृषी साहित्य विक्रेते हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी बंद केलेला विशेषतः जे शासनाचे निर्णय आहेत आणि ज्या चुकीच्या पद्धतीने नियम लावले जात आहेत त्याची होळी देखील या ठिकाणी करण्यात आले। समोर पाहतोय आपण अशा पद्धतीने बीड जिल्ह्यातील जे सर्व कृषी विक्रेते आहेत त्यांच्या संघटना देखील आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांच्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत की लिंकिंगची जी सक्ती केली जाते त्याचबरोबर गुणवत्तेचा प्रश्न असेल, यावेळी कृषी दुकानदारालाच दोषी धरलं जातं आणि त्यामुळं अनेक वेळा अन्याय झालेला आहे। या विरोधात आता या संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि बंदची हाक दिलेली आहे। विशेषतः जर सरकारनं या सगळ्या ज्या जाचकाठी आहेत त्या जर मागे नाही घेतल्या तर हा बेमुदत संप असेल। आगामी जो काही खरीप हंगाम आहे त्या अनुषंगाने आताच तयारी शेतकरी करत असतो आणि अशा कालावधीमध्ये हा बंद हा शासनाला परवडणारा नाही। त्यामुळे तात्काळ यांच्या या ज्या मागण्या आहेत त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। मोठ्या प्रमाणात हे लोक एकत्रित झाले, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत त्याचबरोबर कशा पद्धतीने जाचक अटी आहेत हे देखील आपण विचारणार। काय सांगाल नेमकं मागण्या काय तुमच्या? आमच्या मागण्या आहेत की व्यापाऱ्याची कुठलीही चूक नसताना खत कंपन्या लिंकिंग देतात आणि ते लिंकिंग जर आम्ही एखाद्या शेतकऱ्याला म्हणलं की कंपन्याकडून सरकारकडून हे लिंकिंग आलेलं आहे त्याचे रिझल्ट चांगले आहे, शेतकऱ्याला तुम्ही ते घ्यावं खताबरोबर, तर शेतकरी त्याची कंप्लेंट करतात आणि त्याच्या नागणीत आमच्या व्यापाऱ्याचे लायसन्स सस्पेंड होणं किंवा नोटीस निघणं अशा प्रकारचे महाराष्ट्रामध्ये भरपूर गुन्हे झालेत। सरकारने ते गुन्हे नागणीत केलेले गुन्हे मागे घ्यावे ही आमची मागणी आहे। खत आम्हाला जे खताबरोबर इतर मटेरियल लिंकिंग येत आहे 10 टनाच्या गाडीबरोबर जवळपास 1 ते सव्वा लाख रुपये मटेरियलचं जे आम्हाला आणि शेतकऱ्याला आवश्यक नाहीये असं खताबरोबर लिंकिंग येणारं मटेरियल याच्यानंतर आलं नाही पाहिजे, याची सरकारने दखल घेतली पाहिजे। त्यांनी ताबडतोब या व्यावसायिकांचे जे आजचा रोष आहे हा रोष लक्षात घेऊन ताबडतोब कंपन्यांना या सक्तीच्या लिंकिंग संदर्भातील सूचना द्याव्यात आणि ही लिंकिंग पूर्णपणे बंद करण्यात यावी। सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड। यानंतर पालघरमधील धबधब्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। काळ मांडवी धबधब्यावर मुंबई, ठाणे आणि नाशिकसह विविध शहरातील पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत असून मनमुराद आनंद लुटला जातोय। उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी पर्यटक धबधबा परिसरात येत असून धबधब्यात उतरताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। आणि आता एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेमार्फत 20 ते 25 कोटी रुपयांचा अपार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। माजी आमदारांच्या भावावरही गंभीर आरोप होत असून शेकडो ठेवीदारांना आर्थिक फटका बसलाय। मुदत संपूनही पैसे परत न मिळाल्यानं ठेवीदार संतप्त झाले असून संस्थेच्या शाखा अचानक बंद करण्यात आल्यानं ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान दोषींवर गुन्हे दाखल करून संपत्ती जप्त करण्याची मागणी ठेवीदार करतात। आम्ही जेव्हा आमची मुदत संपली किंवा आमचे MIS मध्ये पैसे होते मागायला जाताना तो पैसे आज देऊ उद्या देऊ म्हणून त्यांनी एवढे दिवस आम्हाला टाळटाळ केली आहे। DDR ऑफिसकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला आमचे पैसे मिळवून देण्यासाठी कोणतीतरी त्यांनी चांगल्या प्रकारे कारवाई केली पाहिजे हीच आमची मागणी आहे।